जी हो, जी 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 हो. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. होऊ नका पुन्हा पुढे वाका, कारण जनगणनेचा वाजलाय डंका. ऐका माणसांनो, ऐका बायांनो, ऐका गावकऱ्यांनो. आम्ही विकसित करूया भारत देशाला, आम्ही विकसित करूया भारत देशाला. कसलं गाणं, कसलं म्हणणं आणि कशी जनगणना. दरवेळी येतात, कागद भरतात आणि आमचा वेळ फुकट घालवतात. खरंय काका तुमचं. दरवेळी साहेब येतात, प्रश्न विचारतात आणि आम्ही त्याची उत्तरं देतो. त्यात वेगळं काय? छे हो काका, यावेळी सगळं वेगळं आहे. यावेळी सरकार तुमच्या दारी येण्याची वाट बघायची गरज नाही. ही पहिली डिजिटल जनगणना आहे. डिजिटल म्हणजे काय? आता का संगणक खरीदणार का? तसं नाही काका. आता तुम्ही तुमच्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन वरून करू शकता. यालाच म्हणतात स्वगणना. पण का करायची ही स्वगणना? काय गरज आहे? अरे दादा, जर सरकारला माहीतच नसणार की आपल्या गावात किती मुलं आहेत, किती तरुण आहेत, तर नवीन शाळा किंवा दवाखाने कुठे उघडायचे हे कसं कळणार? ही माहिती म्हणजे आपल्या देशाचा विकासाचा नकाशा आहे. तुमची माहिती देशाचा आधार, स्वगणना करेल विकासाचा मार्ग सुकर. लक्षात ठेवा, 1 मे ते 15 मे 2026 या काळात आपल्याला स्वतःची माहिती जनगणना पोर्टलवर भरायची आहे. अरे वा, म्हणजे कोणाधिकारी घरी येण्याची वाट बघायलाच नको. अगदी बरोबर. आपण सुशिक्षित आहोत, नागरिक आहोत. 1 मे ते 15 मे या काळात मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून आपली अचूक माहिती भरा आणि देशाच्या विकासात हातभार लावा.